20 जून रोजी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली। याबद्दल नामदार आठवले यांचा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे आठवले साहेबांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी यावेळी नागरी सत्काराला उत्तर देताना सांगितलं की जेव्हा नाशिकमधल्या प्रकाश लोंढेला काहीतरी मिळेल तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला कळेल, असं प्रतिपादन आठवले यांनी केलं। जेव्हा नाशिक जिल्ह्यामधल्या प्रकाश लोंढेला जेव्हा काहीतरी मिळेल तेव्हा साऱ्या महाराष्ट्राला कळेल। मला सुद्धा काय मिळेल असं वाटलं नव्हतं। मी तर सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो। मला कधी पक्क घर मिळेल की नाही माहित नव्हतं। दिवसभर आणि रात्रभर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरापर्यंत वस्तीपर्यंत गावागावापर्यंत मी जाऊन आलो। कधी आम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी मिळेल असं वाटलं नव्हतं। पण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवायची म्हणजे सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते, पण जर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं नसतं तर या देशाचे पाकिस्तान सारखे अजूनही काही तुकडे होऊ शकले असते, पण या देशाचे तुकडे होऊ शकत नाही। जो या देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही। या देशाचे तुकडे अजिबात होणार नाही। हे संविधान जेवढं मजबूत आहे की ते संविधान अजिबात त्या देशाचं पुन्हा फ्रॅक्शन होऊ न देणारं संविधान आहे। हिंदू मुस्लिमांच्या मध्ये, दलित सवर्णांच्या मध्ये वाद होता, नवरा बायको मध्ये भांडणं होतात, भावाचा अधिकार आहे। जो या देशाचा नागरिक नाही त्याला इथे राहण्याचा अधिकार नाही। या प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, आमदार सीमा हिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजयजी बोरस्ते, विजय करंजकर यांच्यासह रिपाईचे धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, सर्व जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, नाशिक शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे, भूषणबाई लोंढे, दीपक नाना लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, जिल्हा पदाधिकारी नारायण गायकवाड, पवन क्षीरसागर, फकीरा जगताप, विश्वनाथ काळे, रमेश मकासरे, भारत जगताप, विनोद जाधव, संतोष कटारे, सुनील रोकडे, कलीम सय्यद, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनाली जाधव, माजी नगरसेवक संजय भालेराव, शहराध्यक्ष समीर शेख, प्रशांत जाधव, भारत निकम, रामू पठारे, दिनेश दासवानी, संतोष पाटील, राजा वानखेडे, नैना वाघ तसंच तमाम आंबेडकरी जनता उपस्थित होती। की जिथे जिथे रामदासजी आठवले हे जात असतात त्या मला वाटतं आतापर्यंत पक्षाचा नेहमी विजय झालेला आहे आणि आता देखील त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाली, त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते। खरं तर आतापर्यंत खूप मोठा राजकीय प्रवास आदरणीय रामदासजींचा आहे आणि त्यांची जर पूर्ण वाटचाल बघितली तर प्रत्येक वेळी राज्यात असेल केंद्रात असेल त्यांनी जी जबाबदारी मिळाली ती अतिशय चोखपणे पार पाडलेली आहे। आपल्या प्रत्येक विधानसभेला असेल लोकसभेला असेल त्यांनी इथे येऊन अनेक सभा घेतलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगेल की प्रकाशजी लोंढे यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं। मग आपल्या सामाजिक न्याय विभागातून जो निधी येतो त्या माध्यमातून संपूर्ण स्लम, आज पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात स्लम आहेत आणि त्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी, विकास कामं करण्यासाठी खूप मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं। मग संत कबीर नगर असेल, प्रबुद्ध नगर असेल, त्याचबरोबर स्वारबाबा नगर असेल, सगळीकडे आज नाशिकमध्ये पश्चिम मतदारसंघातील बऱ्याच प्रमाणात स्लममध्ये विकास कामं हे आज मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि हे कामं करत असताना विकास कामच नाही, परंतु आपण मागच्या काळात बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात पूर आला आणि हा पूर आल्यानंतर खूप लोकांची घरं ही उद्ध्वस्त झालेली होती। त्या लोकांचे त्वरित पंचनामे करून
त्यांना प्रत्येकाला चेक वाटप करण्यापर्यंत, त्याचबरोबर आपण बघितलं असेल की कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येकाला अन्नधान्य पुरवणं, त्याचबरोबर त्यांना संपूर्ण मेडिकल सुविधा देणं, हे मोठं काम प्रकाशजी लोंढे यांनी केलेलं होतं. आपण लक्षात घ्या. आणि विषय सांगू का, वार्ड क्रमांक जो आपले आहेत ना साहेब, जिथं आपली सभा झाली तिथं सीमाताईची विजय झाला. तोच वार्ड, तोच मतदारसंघ. ह्या टायमाला आपण रेकॉर्ड ब्रेक पडझड झाले असताना लीड दिलाय. विषय सांगू साहेब, जरी सीमाताई जरी ते आमदार असल्या, परंतु आपल्या वार्डामध्ये मी अभिमानाने सांगेल साहेब, 122 सीट होते महानगरपालिकेचे नगरसेवक. 122 किती? 122. भाजप आमचा मोठा भाऊ मित्र पक्ष आहे, देशात सत्ता आहे, परंतु त्यांना एक सीटला जागाच मिळाली नाही, उमेदवार मिळाला नाही. उमेदवार सुद्धा मिळाले 121 जागा त्यांना मिळाल्या, 122 जागेला जागा सुद्धा मिळाला नाही, उमेदवार मिळाला नाही. आणि त्याचा उमेदवार विजय झाला ती माझी सुनबाई, अर्थात माझी मुलगी दीक्षा दीपक नानाजी लोंढे. साहेब इतिहास आहे. आणि त्याच मतदारसंघात सातत्यानं आपण लीड देतो, सातत्यानं. आजूबाजूच्या आम्ही 4 वर्ष निवडून आलो. 4 माहिती तुम्हाला, त्या तिथं जातीचे लोकही नाहीत आपल्या. आणि आठवले साहेब आम्ही नेता मानलेला आहे. आठवले साहेबांनी साहेब मी जाहीर फक्त एक विनंती करायला उभा राहिली की आपण आपले नेतृत्व आम्ही काय बोलणार आहे. हो, माझ्यानंतर सीमाताई बोलणार आहे. इलेक्शनला ठरवू आपण, इलेक्शन बद्दल नका बोलू, काही ठरवू आपण, ठरवू, काही बोलू नका, ठरवू आपण. आता ही आठवले साहेबांच्या स्वागत तन मन धनापासून विषय सांगा, स्वतःच्या कष्टाचे मेहनतीचे आर्थिक बाब सुद्धा नव्हे, जे वाटायचं ते वाटून सुद्धा एका बाजूने भूषण लोंढे उभा राहिला, दुसऱ्या बाजूने नाना लोंढे उभा राहिला, एका बाजूने मी उभा होतो आणि एका बाजूला माझी सुनबाई दीक्षा उभी होती. चारही बाजूला साहेब वाईट सांगतो, वाईट. नाशिक दौऱ्यात रिपाईचे निफाड तालुकाध्यक्ष दिवंगत महेंद्रभाऊ साळवे, राज्य नेते रवींद्रजी जाधव, पॅन्थर सुनीलभाऊ लक्ष्मण कांबळे तसंच युवक जिल्हाध्यक्ष मंगेशजी रोकडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक.